धन्यवाद मॅडम. यानंतर मी आदरणीय रोहित साबळे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी भावी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं. विशेषतः रोहित सरांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास रोहित सर सुद्धा महाराष्ट्र प्रशासकीय सेवेमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून बराच काळ कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आणि आता भावी अधिकाऱ्यांना सर मार्गदर्शनाचं काम करतात. या सेशनमध्ये विशेषतः सर आपल्याला डाक अनालिसिसच्या संदर्भामध्ये सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. सर. हॅलो. सर, आवाज येतोय माझा व्यवस्थित? यस सर. ओके. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यात पहिल्यांदा जे परीक्षार्थी आहेत, ज्यांचं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सन्माननीय पॅनल मेंबर्स, थँक्यू व्हेरी मच, कारण की तुम्ही माझं काम खूप हलकं केलेलं आहे. तुमचा जो प्रदीर्घ अनुभव आहे त्याच्यामधून तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि सांगण्यासारखं मला जास्त काही ठेवलेलं नाहीये. बट स्टील आय हॅव फिगर्ड आउट फ्यू थिंग्स की ज्या मी विद्यार्थ्यांशी शेअर करू इच्छितो. सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट अशी आहे की इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्ही नेमकं काय फेस करणार आहात आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही नक्की काय काळजी घेतली पाहिजे. तर इंटरव्ह्यू तुमचा कोणत्या सेशनमध्ये असेल, मॉर्निंग सेशन किंवा आफ्टरनून सेशन, तर जनरली त्याच्या अराउंड एक 1 ते 1.5 तास आधी इंटरव्ह्यू सेंटरवरती पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण की हे आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की जर तुम्ही मुलाखतीसाठी उशिरा पोहोचलात किंवा तुम्ही अवेलेबल राहू शकला नाहीत तर त्या गोष्टीसाठी पूर्णतः तुम्ही जबाबदार असाल. त्यामुळे मुलाखतीसाठी शक्यतो वेळेवरती उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा. आता जर तुमचा मॉर्निंग सेशनमध्ये इंटरव्ह्यू असेल तर आदल्या रात्री तुमचं जेवण असेल किंवा तुमची झोप असेल तर ती व्यवस्थितरित्या झालेली असणं खूप गरजेचं आहे. सकाळच्या तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज करून तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता. दुपारच्या सेशनला जर तुमचा इंटरव्ह्यू असेल तर त्याच्या आधी तुम्ही हलकंसं काहीतरी जेवण म्हणा किंवा नाश्ता म्हणा या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. कारण की या गोष्टी कितीही आपण निग्लेक्ट केल्या किंवा टेन्शनमध्ये आहोत म्हणून केल्या नाहीत. बऱ्याच जणांना असं सवय असते की सकाळी ते नाश्ता स्किप करतात कारण की बऱ्याच टेन्शनमध्ये असतात. इंटरव्ह्यूचा नंबर किंवा इंटरव्ह्यू लवकर आहे, मॉर्निंग सेशनमध्ये आहे तर नाश्ता स्किप करून जायचं. पण या गोष्टीने होतं काय की ऍट द टाइम ऑफ फेसिंग द इंटरव्ह्यू पॅनल तुमचा आवाज जो असतो तो आपल्या एनर्जीवरती डिपेंड असतो आणि आपल्या बोलण्याच्या शैलीवरती पण डिपेंड असतो. पण जर पोटात काही नसेल तर ते ओठावरती पण काही येत नाही, असाही काहीसा तो प्रकार आहे. त्याच्यामुळे या गोष्टींची पण तुम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पडणारे एक सर्वसामान्य प्रश्न की जर पुरुष कॅन्डिडेट असेल तर कशा प्रकारचं ड्रेसिंग असावं किंवा जर महिला कॅन्डिडेट असेल तर कशा प्रकारचं ड्रेसिंग असावं. जर पुरुष असाल किंवा मेल कॅन्डिडेट असाल तर जसं आतापर्यंत बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की लाईट कलरचा शर्ट ठेवा, ब्लॅक किंवा डार्क कलरची पॅन्ट ठेवा, शूज ब्लॅक किंवा ब्राऊन हवेत, पॉलिश केलेले असावेत, मॅचिंग बेल्ट असावा. पण याच्यापेक्षा काही सिंपल गोष्टी अशा आहेत की तुमच्याकडे हँकरचीफ असावा, तुमचा चष्मा जर तुम्ही घालत असाल तर तो स्वच्छ असावा, भांग व्यवस्थित पडलेला असावा, केस व्यवस्थित कापलेले असावे, नख व्यवस्थित कापलेले असावेत. सो या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ज्याला आपण पर्सनल हायजीनच्या गोष्टी म्हणतो, या गोष्टी तुम्ही प्रकर्षाने केलेल्या असल्या पाहिजेत. त्यानंतर शक्यतो तुम्ही तुमच्या एमपीएससीच्या प्रोफाईलवरती जो फोटो ठेवलेला आहे, जो फोटो लावलेला आहे, त्या अटायरमध्ये म्हणजे तुमचं फेशियल अटायर जे आहे, म्हणजे जर तुम्ही मिशी ठेवलेली असेल फोटोमध्ये तर मिशी ठेवलेली असावी, असं माझं म्हणणं आहे. कारण की जर मागच्या काही वर्षांचा एमपीएससीच्या क्वेश्चन्सचा आढावा घेतला तर जनरली पहिला क्वेश्चन किंवा दुसरा क्वेश्चन पॅनल मेंबर्सने हा विचारलेला आहे की तुमचा फोटो जो त्यांच्याकडे डॅफ आहे तो दाखवून ते विचारतात की हे तुम्हीच आहात का आणि हा फोटो कधीचा आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्ही जनरली त्या अटायरमध्ये फेशियली असणं गरजेचं आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर म्हणाल फिमेल कॅन्डिडेट्स बद्दल तर कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एनलाइट एज्युकेशनमध्ये मला येऊन भेटलेल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं असं होतं की सर ड्रेस घालायचा की साडी घालायची. जसं याच्या आधीही बऱ्याचशा मेंबर्सनी सांगितलेलं आहे, पॅनल मेंबर्सनी, बी कम्फर्टेबल. तुम्ही ज्याच्यामध्ये जास्त कम्फर्टेबल असाल ती गोष्ट तुम्ही घालण्याचा प्रयत्न करा. मग ती साडी असू द्या किंवा ड्रेस असू द्या. बी ॲज सिम्पल अँड ॲज प्रेझेंटेबल ॲज पॉसिबल. जास्त एक्स्ट्रा गोष्टी करू नका. किंवा आणखी छोटासा क्वेश्चन असतो की मेकअप करायचा की नाही करायचा. येस, मेकअप, लाईट मेकअप इज गुड, डार्क मेकअप इज नॉट ॲट ऑल गुड. सो या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत या गोष्टींचं तुम्ही प्रकर्षाने त्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही मुलाखतीच्या सेंटरवरती पोहोचाल तर त्यावेळेस तिथे होणाऱ्या महत्वाच्या गोष्टी किंवा या गोष्टी तुम्ही पहिल्यांदाच फेस करत असता आणि त्यामुळे थोडंसं गडबडलेपणा तुम्हाला होऊ शकतो. जे अनुभवी स्टुडंट्स आहेत त्यांनी या गोष्टी बऱ्यापैकी फेस केलेल्या असतील. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू सेंटरवरती पोहोचता त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा तुमचं प्रेझेंटी घेतली जाते. म्हणजे जसा कॅन्डिडेट येतो त्यानुसार त्याची प्रेझेंटी घेतली जाते. तिथे तुमची सही घेतली जाते की हा कॅन्डिडेट इथे उपस्थित झालेला आहे.
त्यानंतर तुम्हाला बसवलं जातं आणि बऱ्यापैकी कॅन्डिडेट्स आल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं कामाला सुरुवात होते. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर किंवा सेक्शन ऑफिसर या पदाचे अधिकारी तिथं मंत्रालयातून उपस्थित असतात आणि या अधिकाऱ्यांमार्फत तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन केलं जातं. आता लक्षात घ्या, एमपीएससीने तुम्हाला डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली आहे आणि या लिस्टनुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तयार ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. शक्यतो तुमच्याकडे चांगली फाईल असावी ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित ठेवलेले असावेत. कारण की त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला हे सगळे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला दाखवावे लागतात. त्यानंतर आयोगाने तुमच्या कॉल लेटरमध्ये, इंटरव्ह्यू लेटरमध्ये सरळ सरळ मेन्शन केलेलं असतं की याच्या किती छायांकित प्रती तुम्हाला गरजेच्या आहेत, 1 किंवा 2. त्यानुसार त्या प्रती त्याच डॉक्युमेंटच्या ऑर्डरमध्ये तुम्ही तयार ठेवणं अपेक्षित आहे. याचं कारण काय, की तुमच्यासारखेच तिथे आणखी जवळजवळ एक 5 ते 10 विद्यार्थी बसलेले असतात आणि या सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम चालू असतं. हे करत असताना तुमचा जर क्रम वर खाली झाला तर तिथे तुम्हाला ते झेरॉक्स किंवा जी आपली फोटोकॉपी असते तर ती तुम्हाला त्या प्रकारे अरेंज करावी लागते आणि त्यानंतर ती सबमिट करावी लागते. सो तिथे होणारा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही या गोष्टी आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधीच व्यवस्थितरित्या तयार करणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट जे आहेत, जे तुम्ही आयोगाकडे मेन्शन केलेले आहेत, ते डॉक्युमेंट आहेत तसेच असणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये छोटीशी जरी एखादी व्हेरिएबिलिटी आढळून आली, तर तिथे तशी नोंद घेतली जाते. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या ठिकाणी डिस्टिंक्शन हा शब्द मेन्शन केला असेल, तर डिस्टिंक्शन किती पर्सेंटेज पासून चालू होतं, त्याचं काही तिथे व्हॅलिडेशन आहे का? किंवा त्याचं आयोगाकडे काही पत्र आहे का? हे त्यांच्याकडे ऑलरेडी असतं. त्याच्यामुळे ते त्याच्याबद्दल विचारत नाहीत. पण एखाद्या वेळेस गोष्ट असू शकते, की तुमच्याकडे एखादं सर्टिफिकेट आहे. त्याच्यावरती सर्टिफिकेट ऑथेंटिकेट करणारी जी ऑथॉरिटी आहे, त्याचं नाव तुम्ही मेन्शन केलेलं नाहीये किंवा वेगळं नाव आहे आणि तुम्ही प्रोफाईलमध्ये वेगळं नाव लिहिलेलं आहे. तर या गोष्टी सुद्धा तिथे अंडरलाईन केल्या जातात. आता याचा अर्थ असा नाही की तुमचा इंटरव्ह्यू होणार नाही. इट्स जस्ट दॅट की तिथे त्या अंडरलाईन केल्या जातात. इंटरव्ह्यू हा तुमचा होणारच आहे, जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल असतील. जर एखादं महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्ही प्रोड्यूस नाही करू शकला, तर मग तिथे जो एएसओ डिसिजन घेतील तर त्यानुसार तुम्हाला तिथे ऍक्ट करावं लागेल. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला टोकन दिलं जातं. पॅनेलच्या जे पॅनेल असेल त्याच्यानुसार वेगवेगळे कलर कोड्स असतात आणि याच्यानुसार तुम्हाला टोकन दिलं जातं आणि या स्टेज नंतर तुम्हाला तिथे तुमचं नाव किंवा तुमचा इंटरव्ह्यू क्रमांक जो आहे, मुलाखत क्रमांक जो आहे, त्याच्यानुसार न ओळखता तुमचा जो टोकन क्रमांक आहे, या टोकन क्रमांकानुसारच ओळखलं जातं आणि तुम्हाला त्यानुसारच कॉल केलं जातं. सो ज्यावेळेस तुमचा टोकन नंबरचा नंबर किंवा कॉल अनाउन्स केला जातो, त्यावेळेस तुम्ही किंवा त्याच्या आधीचा नंबर चालू असताना ते तिथले जे कर्मचारी असतात ते तुम्हाला मुलाखत कक्षाच्या बाहेर घेऊन जातात आणि तिथे एका खुर्चीवरती बसवतात. सो हा एक तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला काम आणि कंपोज करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर आतला कॅन्डिडेट ज्यावेळेस बाहेर येतो, त्यावेळेस तुम्ही आतमध्ये परमिशन घेऊन एंटर करणं खूप गरजेचं असतं. आता आत गेल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट, आत जाताना मे आय कम इन सर, जर पॅनल हेड कोणी स्त्री असतील तर मे आय कम इन मॅडम हे तुम्ही विश करणं किंवा हे तुम्ही विचारणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर गेल्यानंतर जनरली जे पॅनल हेड असतात ते तुम्हाला सांगतात की टोकन तुम्ही टेबलवरती ठेवा आणि मग इथे थोडंसं आपला गोंधळ उडतो की मी पहिल्यांदा विश करू की नंतर विश करू. तर हा गोंधळ होऊ नाही द्यायचा आहे. टेक युअर टाइम. आत गेले गेल्या ते तुम्हाला म्हणतात टोकन इथे ठेवा किंवा त्याच्या आधी तुम्ही विश करू शकता, ते तुम्हाला विश करत असतानाही म्हणू शकतात. तर याच्यामध्ये कुठलाही गोंधळ करून घेण्याची गरज नाही. तुम्ही जस्ट तुमचं जे नॅचरल सर्कल आहे, जे नॅचरल सायकल आहे ते तुम्ही फॉलो करा. त्यानंतर ते अर्थातच तुम्हाला सांगतील की खुर्चीवरती बसा. त्यानंतर थँक्यू सर, थँक्यू मॅडम काय असेल ते तुम्ही म्हणून खुर्चीवरती बसणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जसं श्री आदरणीय पान पाटील सरांनी सांगितलं, त्या सर्व गोष्टी तुम्ही इथे कॉशियसली फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आता ज्यावेळेस ऍक्च्युअल इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो, तर या मुलाखतीचे मी 3 भाग करेल. पहिला भाग जो आहे हा पॅनल मेंबर कडून विचारले जाणारे प्रश्न. तर हा प्रश्न किंवा हा जो भाग आहे हा अत्यंत नॉर्मल असतो, सिंपल असतो. हे प्रश्न विचारण्याचा मागचा हेतू काय आहे, तर तुम्ही कम्फर्टेबल व्हावं आणि तुमचं जे टेन्शन आलेलं आहे ते थोडंसं रिलीज व्हावं, हा त्याच्या मागचा हेतू आहे. पण इथे विचारले जाताना जे प्रश्न विचारले जातात हे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि तुमचा सेल्फ अवेअरनेस किती आहे याच्याबद्दलचे हे प्रश्न असतात आणि हे अत्यंत सिंपल प्रश्न असतात. त्याच्यामुळे याची उत्तरं पण आपण त्याच पद्धतीने देणं खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थ आता सपोज मी सीओईपी पास आउट आहे आणि माझ्या प्रोफाईलमध्ये किंवा डॅफमध्ये मग तिथे दिसतंय की मी सीओईपी पास आउट आहे आणि समोर बसलेले जे मंडळी असतात, पॅनल मेंबर्स असतात, हे अत्यंत अत्यंत एक्सपिरियन्स लोक असतात आणि तुम्ही असं चुकूनही समजू नका की मी एखादी गोष्ट नाही सांगितली तर त्यांना कळणार नाही, त्यांना समजणार नाही. त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थित माहिती असतात.
सो सीओपी म्हटल्यानंतर पहिला प्रश्न विचारला जाईल की मग सीओपीच्या आवारामध्ये जो पुतळा आहे तो कोणाचा आहे. आता पाहायला गेलं तर हा अत्यंत बेसिक साधा छोटा क्वेश्चन आहे. आपण 4 वर्ष त्या कॉलेजमध्ये घालवलेली आहेत आणि आपण रोज त्या पुतळ्यासमोरून कमीत कमी एकदा तरी येतो जातो. पण हा पुतळा कोणाचा हे आपल्याला त्यावेळेस रिकॉल होणं आठवणं गरजेचं आहे. मग आपण समजा सांगितलं की तो आपण असं सांगू शकतो की विश्वेश्वरय्या यांचा तो पुतळा आहे. मग पुढचा प्रश्न येऊ शकतो विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे किंवा त्यांनी काय केलं, त्यांचं महत्व काय आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की या छोट्या छोट्या प्रश्नांपासून इंटरव्ह्यूची सुरुवात होते. किंवा 10वीला मार्क किती पडले, 12वीला मार्क किती पडले, ग्रॅज्युएशनला किती पडले, मग याचं स्केलिंग कसं आहे, तुमचे मार्क वाढत गेले, कमी होत गेले, मग ते का कमी होत गेले, का वाढत गेले. अशा प्रकारचे छोटे छोटे क्वेश्चन्स हे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड बघण्यासाठी सुद्धा विचारले जातात. किंवा जर तुमच्याकडे बीटेक डिग्री आहे तर विचारलं जाऊ शकते की बी आणि बीटेक या 2 डिग्रीज आहेत आणि या 2 डिग्रीमध्ये नेमका फरक काय आहे. म्हणजे या सिंपल क्वेश्चन्स वरून सुद्धा तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड जे आहे ते चेक केलं जातं. त्यानंतर असे काही प्रश्न म्हणजे 5 ते 7 मिनिट हा पॅनल हेड जे आहेत यांच्याकडून हे क्वेश्चन्स आल्यानंतर तुमचा जो इंटरव्ह्यू आहे टेक्निकल मेंबर्सकडे हँड ओव्हर केला जाईल. आता इथे जे क्वेश्चन्स आहेत हे प्युअरली टेक्निकल स्वरूपाचे असतील आणि हे अत्यंत बेसिक क्वेश्चन्स असतील. जसं याच्या आधी सन्माननीय पॅनल मेंबर्सने सांगितलं की इथे कुठलाही तुम्हाला थेरम डिराईव्ह करायला सांगणार नाहीत, कुठलंही डिफिकल्ट कॅल्क्युलेशन सांगणार नाहीत. तर क्वेश्चन्स विल बी व्हेरी व्हेरी सिम्पल. त्यामुळे माझा तुम्हाला असा ऍडवाइस आहे की कोणताही सब्जेक्ट निग्लेक्ट करू नका इथे. म्हणजे कधी कधी असं असतं की मला स्ट्रक्चर्स खूप चांगलं येतं पण मला सर्विंग थोडंसं माझं प्रॉब्लेमॅटिक आहे. किंवा मी डिझाईन सर्वेइंग याच्यामध्ये की जे इन्स्ट्रुमेंटल आहेत सब्जेक्ट त्याच्यामध्ये मी खूप सुपर्ब आहे. पण जे थोडेसे नॉन टेक्निकल ज्याला आपण म्हणू शकतो थोडेसे थोडेसे जास्त नाही जसं की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग किंवा अर्थक्वेक इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, तर याच्याबद्दलच्या गोष्टींची मला जास्त माहिती नाही. तर असं करू नका. प्रत्येक विषयाची थोडीशी थोडीशी माहिती किंवा जास्त जी बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर या बेसिक माहितीशी रिलेटेड असणारे जे करंट इव्हेंट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं की पान पाटील सरांनी सांगितलं की NRLP नॅशनल रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट, तर बेन आणि चंबळ सिंध बेटवा आणि केन या 2 नद्यांचं सध्या लिंकिंग प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे. तर इथे प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की मुळात हा प्रोजेक्ट चालूच का केला गेलाय. म्हणजे रिव्हर लिंकिंग गरजेचं का आहे किंवा हा प्रोजेक्ट सरकारच्या लक्षामध्ये का आणला गेला की हा प्रोजेक्ट रन करणं गरजेचं का आहे. तर आपल्याला प्रोजेक्ट बद्दल माहिती असते किंवा या नद्यांची लांबी माहिती असते, कधी काम चालू झालं, कधी संपलं माहिती असतं. पण जो मूळ गाभा आहे ना प्रश्नाचा, की मुळात हे गरजेचं आहे का? आणि गरजेचं असेल तर का आणि नसेल तर का? तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला थोड्याशा माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतो तुमची जी मुलाखत आहे त्याच्या मागच्या 15 ते 20 दिवसांचे थोडेसे न्यूजपेपर्स तुम्ही थोडंसं टाळणं गरजेचं आहे. याच्यामध्ये चालू घडामोडींमध्ये सध्या चालू असलेल्या काही महत्वाच्या इव्हेंट्स बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स जर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कोणत्याही सब्जेक्टशी रिलेटेड एखादी न्यूज असेल तर त्या गोष्टींवरती बद्दल सुद्धा तुम्ही थोडीशी माहिती ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुमचा जो लास्ट इयरला काही ठिकाणी लास्ट इयरची फर्स्ट सेम किंवा सेकंड सेम याच्यामध्ये तुम्हाला इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतो आणि प्रोजेक्ट असतो. तर हे तुमचे हक्काचे विषय असतात. इथे तुम्हाला प्रोजेक्ट प्रोजेक्ट म्हणजे तुम्ही केलेल्या गोष्टी हे तुम्हाला पूर्णतः माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द नेम ऑफ द प्रोजेक्ट, कधी कधी प्रोजेक्टचं नाव मोठं असतं आपण छोटंसंच लक्षात ठेवलेलं असतं फॉर आवर वायवा. तर ते तसं न करता प्रोजेक्टचं संपूर्ण नाव लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रोजेक्टचे तुमचे गाईड कोण होते ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यांचं नाव माहिती पाहिजे. आणि इन ऑल प्रोजेक्टमध्ये काही ठिकाणी एका स्टुडंटला एक प्रोजेक्ट दिला जातो, काही ठिकाणी 4 ते 5 स्टुडंट्समध्ये एक प्रोजेक्ट कॉमन असतो. तर संपूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय रोल प्ले केला होता आणि त्या प्रोजेक्टचा इम्पॉर्टन्स काय आहे. तर या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. आता काही ठिकाणी इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. इलेक्टिव्ह म्हणजे तुम्ही स्वतः चूज केलेला सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल जसे की सीओईपी मध्ये प्लंबिंग हा एक सब्जेक्ट आहे जो लास्ट इयर मध्ये मुलांना घेता येतो. तर इथे अत्यंत बेसिक क्वेश्चन विचारले जातात. जसं की सीओईपी मध्ये प्लंबिंगची लॅब जी आहे ही भारतामधली माझ्या माहितीनुसार ही भारतामधली एकमेव आणि पहिली लॅब आहे जी सीओईपी मध्ये स्थापन करण्यात आली होती. तर प्लंबिंगची ही जी लॅब आहे तर या प्लंबिंगच्या लॅबची कॉस्ट किती आहे हा प्रश्नही मला म्हणजे अगदी हा प्रश्न मला सिव्हिल सर्व्हिसेसच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की या पॅनल मेंबर्सचं नॉलेज किंवा ज्ञान हे जास्त आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण या अत्यंत छोट्या छोट्या बेसिक गोष्टींची माहिती घेणं सुद्धा आवश्यक आहे. आता टेक्निकल मेंबर्सनी विचारलेल्या प्रश्नानंतर इंटरव्ह्यू जो आहे हा पुन्हा एकदा पॅनल हेडकडे शिफ्ट होतो. म्हणजे ही इंटरव्ह्यूची 3री स्टेज आहे.
आणि यामध्ये पुन्हा एकदा इथे तुम्हाला जनरल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर या जनरल क्वेश्चन्स मध्ये काय असू शकतं, की तुमची आवड निवड काय आहे, तुमचे छंद काय आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात. तर इन ऑल या इंटरव्ह्यूला काही गोष्टींवरती जज केलं जातं आणि गुण दिले जातात. तर या गोष्टी कोणत्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे जर पेन आणि डायरी किंवा पेन पेपर असेल तर नक्की या गोष्टी लिहून घ्या. याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. कारण की अकॉर्डिंग टू दीज पॉइंट्स तुम्ही स्वतःची मतं जी आहेत ही डेव्हलप करू शकता किंवा स्वतःची बोलण्याची शैली, उत्तर देण्याची पद्धत ही तुम्ही डेव्हलप करू शकता. तर याच्यामधलं सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रामाणिकपणा, म्हणजेच काय तर ऑनेस्टी. आता ह्या गोष्टीवरती बऱ्याच पॅनल मेंबर्सनी व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, की जर तुम्हाला येत असेल तर हो म्हणा, येत नसेल तर नाही म्हणा. पण काहीतरी जुळवाजुळव म्हणजे आपण ज्याला जुगाड करणं हा शब्द वापरतो नॉर्मली, तर असं काही करण्याचा तुम्ही प्रयत्न इथे केला नाही पाहिजे. लक्षात घ्या, जरी सलग 6-7 प्रश्न नाही आले, तरीही त्यांचं म्हणणं असं नाही की तुम्हाला प्रत्येक प्रश्न येणं गरजेचंच आहे. 6 प्रश्नानंतर 7 प्रश्नानंतर जो प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही किती कॉन्फिडेंटली आणि किती करेक्ट पद्धतीने देऊ शकता, दॅट विल द थिंग विच विल मॅटर द मोस्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमची निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग एबिलिटी जी आहे ती टेस्ट केली जाईल. लक्षात घ्या, तुम्ही सरकारी अधिकारी होणार आहात, तुम्ही क्लास 1 क्लास 2 गॅझेटेड पोस्टवरती जाणार आहात. तर इथे तुमची निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन घेण्याची जी तुमची ॲबिलिटी आहे ही सुद्धा जज केली जाणार आहे. मग इथे जनरली जो मुलाखतीचा पहिला पार्ट आहे, की तुम्ही सरकारी नोकरीमध्येच का येताय, प्रशासनामध्येच का येताय, तर ही गोष्ट तुम्हाला तिथे अँसर करता आली पाहिजे. म्हणजे इथे तुमचं दिसतं की तुम्ही हा निर्णय का घेतला किंवा तुम्ही टेक्निकल एक्झामचा निर्णय का घेतला किंवा तुम्ही आधीचा जॉब क्विट का केला किंवा सपोज आता इथे बरेचसे विद्यार्थी जर एक्सपिरियन्स्ड असतील आणि मागचे 4-5 वर्ष एक्झामची तयारीच करत असतील, तर अशा वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की मागचे मागचे 4-5 वर्ष तुम्ही काय केलं? किंवा हे करत असताना तुम्ही हा डिसिजन का घेतला? तर निर्णय क्षमता हा सर्वात महत्वाचा एक गुण आहे, जो तुम्हाला इथे टेस्ट केला जाईल. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रयत्नवाद किंवा आशावाद. म्हणजे काय तर तुम्ही किती एफर्ट्स देता. लक्षात घ्या, तुम्ही सिव्हिल सर्व्हंट होणार आहात. म्हणजेच काय तर नागरिक तुमच्याकडे समस्या घेऊन येणार आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्नवादी आहात, आशावादी आहात. म्हणजेच काय तर पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये किती आहे, हे सुद्धा इथे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट किंवा गुण आहे ती म्हणजे नम्रता. ज्याला आपण म्हणू शकतो की हंबल असणं. म्हणजे जसं याच्या आधी रोहित सरांनी सांगितलं होतं, की शक्यतो जे मेंबर्स आहेत ते तुम्हाला एखादा दुसरा क्वेश्चन जो आहे तो क्रॉस क्वेश्चन करू शकतात. तर अशा वेळेस तिथे वाद घालत बसू नका किंवा तुम्ही ज्या पद्धतीने त्या रूममध्ये एंटर करता, ज्या पद्धतीने रूममधून बाहेर येता, तर या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत किंवा ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना विश करता. जनरली आपण गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून विश करतो त्यावेळेस किंचितचं थोडंसं पुढे झुकलं पाहिजे. म्हणजे अति नाही, किंचितचं थोडंसं एकदम. की ज्याच्यामधून आपला रिस्पेक्ट देण्याची वृत्ती दिसते किंवा आपली नम्रता दिसते. ही आपली देहबोली आहे, की जी आपली जी एक्स्ट्रा क्वालिटी जी नम्रता आहे, हंबलनेस आहे, ही आपली तिथे प्रेझेंट करू शकते. त्यानंतर पुढचा महत्वाचा गुण आहे ती म्हणजे समस्या निवारण. म्हणजेच काय की एखादी समस्या जर तुमच्यापुढे आली, तर ती सॉल्व्ह करण्याची तुमच्याकडे एबिलिटी आहे का? मग ही समस्या जनरल असू शकते किंवा ही समस्या टेक्निकल सुद्धा असू शकते. कारण की लक्षात घ्या तुमच्याकडे दोन्ही पॉवर्स येणार आहेत. त्यानंतर अभ्यासूपणा किंवा तुमची अभ्यासू वृत्ती. म्हणजे इथे जनरली तुम्ही जे विषय पदवीसाठी घेतलेले असतील, सिव्हिल इंजिनिअरिंगचे ऑफकोर्स आपले किंवा जर तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये मास्टर्स केलेलं असेल, एम-टेक केलेलं असेल, तर या विषयाचं तुम्हाला व्यवस्थित ज्ञान आहे का? म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, की कुठलाही विषय तुम्ही ऑप्शनसाठी सोडू शकत नाही. तर प्रत्येक विषयामधलं बेसिक नॉलेज तुम्हाला असणं, त्याचं उजळणी असणं, त्याची आठवण असणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा गुण आहे तो म्हणजे आत्मविश्वास आणि माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या म्हणण्यानुसार ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण की मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, की जरी सलग 6-7 प्रश्न नाही आले, तरी 8वा प्रश्न तुम्ही ज्या कॉन्फिडन्सने डील करता, दॅट विल डिसाईड वेदर यू आर अ कॅपेबल कॅन्डिडेट ओर नॉट. आणि दॅट इज द ओन्ली थिंग व्हिच विल मेक यू अ स्ट्रॉंग ॲस्पिरंट. त्यानंतर संवाद कौशल्य म्हणजे काय तर तुमच्याशी लोकांशी संवाद साधण्याची हातोटी आहे का? ज्या पद्धतीने तुम्ही तिथे पॅनल मेंबरशी बोलता, आपलं मत मांडू शकता, तर ती तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे का? लक्षात घ्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करत असताना तुमच्या ज्युनियर ऑफिसर सोबतही संबंध येतो, तुमच्या सीनियर ऑफिसर सोबतही संबंध येतो आणि काही ठिकाणी तुमचा डायरेक्टली लोकांशी सुद्धा संबंध येतो. आणि याच ठिकाणी तुमचं संवाद कौशल्य जोखलं जातं आणि ते जर चांगलं असेल तर ते या मुलाखतीमधून प्रकट होणं खूप गरजेचं आहे. कारण की याच्यावरती तुम्हाला काही गुण प्रदान केले जातात. त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की तुम्हाला तुमचं स्वतःचं मत आहे का?
हे खूप महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, जनरली एक ट्रिकी क्वेश्चन विचारला जातो इथे, बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये हा विचारला गेलेला आहे, की तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये काय यायचंय? किंवा असं म्हटलं जातं, की गव्हर्नमेंटमध्ये तर खूप करप्शन आहे. मग तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये काय यायचंय? तर मग अशा वेळेस तुमचं मत काय आहे? गव्हर्नमेंटमध्ये खरंच करप्शन आहे की नाही? किंवा करप्शन शुड नेव्हर बी जस्टिफाईड, शुड नेव्हर बी जस्टिफाईड. मग तुम्ही तुमचं म्हणणं कशा पद्धतीने मांडता? तर इथे तुम्हाला हे चेक केलं जाईल, की तुमचा तोल, जो मानसिक तोल आहे, तो नेमका कोणत्या बाजूला आहे, आणि इथे तुमचं जे मत आहे ते अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर चालू घडामोडी, जसं मी तुम्हाला सांगितलं, की आजूबाजूच्या घटना ज्या घडतायत, किंवा आता फॉर एक्झाम्पल सध्या समृद्धी महामार्गावरती अपघातांचं प्रमाण खूप जास्त होतं. आता मागच्या एक 4 ते 5 महिन्यामध्ये ते थोडंसं कमी झालेलं आहे. तर बिईंग सिव्हिल इंजिनियर, तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की समृद्धी महामार्गावरती अपघातांचं प्रमाण का जास्त आहे? तर आता इथे तुम्ही फक्त टेक्निकल फॉल्ट सांगणं अपेक्षित नाहीये, म्हणजे की सर हे असं आहे, किंवा ज्याला आपण ब्लाइंड स्पॉट्स म्हणतो. आता महामार्ग आहे तर ब्लाइंड स्पॉट्स हे अर्थातच खूप कमी असणार आहेत. तर इथे तुमच्या बाकीच्या गोष्टींचं पण तुम्ही तिथे मेन्शन करू शकला असलं पाहिजे, की जसं की भारतामध्ये वाहनांची संख्या कशी आहे, किंवा लायसन्स ज्या पद्धतीने दिलं जातं, किंवा त्यांच्या ज्या रेग्युलरली टेस्ट घेतल्या पाहिजेत त्या कशा घेतल्या जात नाहीत, किंवा ड्रायव्हर्स जे आहेत ते कशा पद्धतीने रिस्क घेतात, किंवा ओव्हरलोडेड ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने केले जातात. या गोष्टी सुद्धा तुम्ही म्हणजे अपार्ट फ्रॉम टेक्निकल इश्यूज, टेक्निकल गोष्टी, तुम्हाला या नॉन टेक्निकल गोष्टी सुद्धा ऍड्रेस करता आल्या पाहिजेत. याच्यामुळे काय कळतं, तर तुम्हाला टेक्निकल बरोबरच बाजूच्या गोष्टींचं सुद्धा नॉलेज आहे, आणि तुमचं जे व्यक्तिमत्व आहे हे चौफेर व्यक्तिमत्व आहे, आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर शेवटचा गुण म्हणजे, रादर हा सगळ्यात आपण म्हणू शकतो की महत्वाच्या गुणांपैकी एक आहे, ते म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व संतुलित आहे का आणि संवेदनशील आहे का? आता सगळ्यांनाच हा प्रश्न विचारला जाईल असं नाहीये, किंवा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील असं गरजेचं नाहीये. पण कधी-कधी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की फॉर एक्झाम्पल सध्या इंजिनिअर्स म्हटलं, की सोशल मीडियावरती थोडीशी खिल्ली उडवली जाते, किंवा स्टँड अप कॉमेडीमध्ये जोक थोडेसे पास केले जातात. तर तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं? किंवा जर हे असं आहे, किंवा डॉक्टर आणि इंजिनिअर याच्यामध्ये डॉक्टर लोकांना जास्त महत्त्व दिलं जातं, इंजिनिअर्स लोकांना कमी दिलं जातं. हे असे मुद्दाम थोडेसे टीज करणारे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. जस्ट टू सी की तुम्ही या क्वेश्चन्सना कशा पद्धतीने रिएक्ट करता. लक्षात घ्या, याच्या आधी आपण म्हटलेलं आहे, की आपल्याकडे नम्रता असली पाहिजे, आपल्याकडे संवाद कौशल्य असलं पाहिजे, आपल्याकडे स्वतःचं मत असलं पाहिजे. आणि या तिन्हींचा मिलाफ साधून आपण अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत, जे आपल्याला वरवर थोडेसे डिफिकल्ट वाटू शकतात, पण आपण याच्यावरती थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल हे काही फारसे डिफिकल्ट क्वेश्चन नाहीयेत. इट्स जस्ट दॅट की आपण या गोष्टींवरती कधी विचार केलेला नसतो, आणि म्हणून ह्या क्वेश्चन्स आपल्याला त्या पद्धतीने आन्सर करता येत नाहीत. सो आता हे जे काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, तर या गोष्टींवरती जनरली मुलाखतीमध्ये तुम्हाला मार्क्स दिले जातात. सो नॉन टेक्निकल आणि टेक्निकल या दोन्ही इंटरव्ह्यूज मध्ये, किंवा या दोन्ही प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये जनरली या गोष्टी चेक केल्या जातीलच. सो आय होप मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एनलाइट एड्युटेक मार्फत जे काही मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातील, तर तिथे आम्ही आणखी डिटेल गायडन्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जिथे आम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याला स्वतंत्ररित्या गाईड करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. सो आय विल स्टॉप हिअर, हँडिंग ओव्हर टू सर, प्रफुल सर. मनपूर्वक धन्यवाद सर. आदरणीय रोहित सरांनी अतिशय छान पद्धतीनं अतिशय कमी वेळामध्ये विद्यार्थ्यांना फार चांगलं अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांची खूप खूप आभार. आणि आता आपण आपल्या ह्या सगळ्या सेशनच्या समारोपाकडे जाण्यापूर्वी मी परत एकदा विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो, आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या काही सगळ्या मुलाखती आहेत, आपल्या एनलाइट एज्युटेकच्या माध्यमातून 1 आणि 2 तारखेला आपण मॉक इंटरव्ह्यू अरेंज केलेले आहे. त्या सगळ्या मॉक इंटरव्ह्यूच्या संदर्भानं अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आम्हाला पुढच्या कालखंडामध्ये आपल्याकडे मॉक द्यायचे आहे, परंतु ह्या 2 दिवसातले सगळे स्लॉट आपल्याकडे संपलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना इथून पुढे मॉक द्यायचे आहे, किंवा दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात ज्यांच्या मुलाखती आहेत, त्यांच्यासाठी आपण परत एकदा अशा पद्धतीचं सेशन आणि मॉक सुद्धा अरेंज करणार आहे. त्या संदर्भानं ज्यांना काही चौकशी करायची असेल, किंवा त्या संदर्भानं प्रश्न असतील किंवा विचारायचं असेल, तर त्यांनी मी तुम्हाला 2 मोबाईल नंबर या ठिकाणी सांगतो. या 2 मोबाईल नंबरपैकी कुठेही तुम्ही फोन मेसेज करा आणि ही सगळी माहिती मिळवा, आणि तुम्हाला जे काही सहकार्य लागेल या सगळ्या संदर्भानं ते तुम्हाला या ठिकाणी कॉलवर मिळेल. नंबर सर्वांनी नोट करून घ्या. 9975
87839393. हा आदरणीय हेमंत सरांचा नंबर आहे, जे एनलाइट एज्युटेकचे डिरेक्टर आहेत. त्यानंतर माझाही नंबर मी तुम्हाला या ठिकाणी देतो, 7038379990. या 2 नंबरपैकी कुठेही तुम्ही फोन मेसेज करा आणि तुम्हाला जी कुठलं सहकार्य किंवा मार्गदर्शन लागेल त्या संदर्भामध्ये निश्चितपणे आम्ही मदत करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करणार आहोत. आणि समारोपाकडे जात असताना या सगळ्या पॅनल मेंबरनी जे की अतिशय उच्च पदावर ज्यांनी काम केलं आणि सध्याचं त्यांचं शेड्यूल पाहता 2-2 तास वेळ काढणं निश्चितपणे ह्या सगळ्या लोकांना कठीण आहे. त्यातल्या त्यात आपले जे चेअरपर्सन आहे आदरणीय मिलिंद पान पाटील सर, जे सध्या शासनामध्ये आहे आणि एवढ्या मोठ्या उच्च पदावर काम करत असताना, मोठ्या जबाबदारीच्या पदावर काम करत असताना 2 तास विद्यार्थ्यांसाठीच ते देऊ शकतात. इतर कुठल्याच गोष्टीसाठी 2 तास आदरणीय मिलिंद पाटील सरांकडे नाही आहे, असा अनुभव आम्हाला खूपदा आलेला आहे. आणि ज्या वेळेस कुठलं चांगलं कार्य असतं, विद्यार्थ्यांच्या हितांचं काम असतं, राष्ट्रकार्य असतं, त्यावेळेस निश्चितपणे सर वेळातला वेळ काढून आपलं या ठिकाणी योगदान देतात. आपल्या सोशल फाउंडेशनमध्ये देखील आदरणीय मिलिंद पान पाटील सर आपले प्रमुख मार्गदर्शक आहे. सोबतच मला सांगताना आनंद वाटतो की आदरणीय मोडक सरांनी कोयना प्रोजेक्टमध्ये इतकं छान काम केलेलं आहे, तत्कालीन स्टेट गव्हर्नमेंटनी त्यांना पुरस्कृत देखील केलेला आहे. त्या संदर्भानं कोयनाचा जो लेक टॅपिंगचा प्रयोग आहे त्या संदर्भात सुद्धा आपण निश्चितपणे एक सेशन घेऊ आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांना त्या सगळ्या संदर्भातले प्रश्न जे काही डाऊट असतील ते सुद्धा क्लिअर करण्यासाठी आपण निश्चितपणे सरांची मदत घेणार आहोत. सोबतच आदरणीय मानखेडकर सरांनी सुद्धा आपल्या व्यस्त शेड्यूलमधून आपल्याला वेळ दिला. आदरणीय रोहित कट्टे सर असतील, आदरणीय रोहित साबळे सर असतील, आदरणीय शीतल मॅडम असतील, आदरणीय DY कदम सर असतील, यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आजच्या ज्या सेशनमध्ये मार्गदर्शन केलं. ते निश्चितपणे मला असं आठवतं की मागच्या 10-12 वर्षातला माझा अनुभव पाहता अशा पद्धतीचं झूम सेशन किंवा इतकी सगळी प्रगल्भ नॉलेज असणारी किंवा उच्च पदावर असणारी सगळी लोक एकत्र येऊन तेही अगदी मोफत अशा इनिशिएटिव्हमध्ये एवढा मोठा वेळ त्यांनी दिला. मला असं वाटतं की ह्या सगळ्या वेळेचा निश्चितपणे आपण सदुपयोग कराल आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय सेवेमध्ये निश्चितपणे दाखल होऊन महाराष्ट्राची सेवा कराल. जाताना एवढंच सांगू इच्छितो की पुढच्या कालखंडामध्ये ज्या काही आपल्या सर्वांच्या मुलाखती आहेत त्या सर्वांच्या मुलाखती निश्चितपणे चांगल्या जातील आणि आपलं सुद्धा सिलेक्शन होणार आहे. आपल्या संपूर्ण एनलाइट टीमचं आणि एनलाइटचे जे डायरेक्टर आहेत, एनलाइट एज्युटेकचे डायरेक्टर आदरणीय हेमंत हिरवे सर, यांचं देखील मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या संपूर्ण पॅनल मेंबरचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचं सेशन या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो.